जय श्रीराम. माझ्या कुंभ राशीच्या प्रिय जातक आणि जातिकांनो, तुमच्या स्वतःच्या या अत्यंत खास कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत आहे. मी नेहमी म्हणते की जर माझी सर्वात आवडती राशी कोणती असेल तर ती कुंभ राशी आहे. मला आनंद आहे की तुम्ही हे स्वीकारता आणि तुम्हाला माहीत आहे की मी सर्वात जास्त संशोधन कुंभ राशीवरच करते, कारण मी हिला माझी कौटुंबिक राशी मानते. माझ्यापेक्षा जास्त कुंभ राशीवर कदाचितच कोणी संशोधन करत असेल. हे माझे भाग्य आहे की तुम्ही इतक्या उत्साहाने हा कार्यक्रम पाहता. तर फेब्रुवारी 2026 तुमच्यासाठी कसे असेल? तुम्हाला माझे स्वतःचे मानून मी या कार्यक्रमात असा काही सल्ला देईन ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होईल आणि तुम्हाला जाणीव होईल की हो, माझ्या कुटुंबातील कोणीतरी ज्योतिषशास्त्रात आहे जी आम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहे. मी लवकरच तुमच्यासाठी लाईव्ह येणार आहे. कृपया माझ्याशी लाईव्ह जोडून मोफत बोलू शकता. जर तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि जय शनिदेव लिहायला विसरू नका. जर तुम्हाला असे वाटत असेल की इतकी मेहनत करूनही घरात बरकत का होत नाहीये, पैसा का टिकत नाहीये, सर्वांचे आरोग्य चांगले का राहत नाहीये, शांतता का लाभत नाहीये, चला आता चर्चा करूया की फेब्रुवारीमध्ये परिस्थिती कशी असेल. जेव्हा महिन्याची सुरुवात होईल तेव्हा शुक्र, मंगळ, सूर्य आणि बुध 12व्या भावात गोचर करतील. पण हळूहळू 3 तारखेला बुध, जो तुमचा पंचमेश आहे, तो तुमच्या राशीत येईल. 5 तारखेला शुक्र, जो तुमचा भाग्येश आहे, तो देखील तुमच्या राशीत प्रवेश करेल. हा एक मोठा शानदार योग आहे. राजयोग 5 तारखेच्या आधीही असेल आणि 5 तारखेच्या नंतरही असेल. हे दोन्ही राजयोग तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष राजयोग देणारे ठरणार आहेत. तुमच्या राशीत पंचमेश आणि नवमेश गोचर करतील. ऋषी पराशरांनी म्हटले आहे की जर पंचमेश आणि नवमेश यांचा संयोग कोठेही झाला तर तो राजयोग देणारा ठरतो. या महिन्यात तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मी सांगू शकते की तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या बुद्धीने असे निर्णय घ्याल जे तुमचे भाग्य घडवणारे असतील. यामुळे जीवनात स्थिरता येईल आणि भविष्यात काय योग्य आणि काय अयोग्य हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक आणि हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून उत्साह वाढवा आणि या माहितीचा लाभ घ्या. फेब्रुवारीमध्ये अशी काही सुरुवात नक्कीच होईल ज्यामुळे तुमचे भविष्य सुंदर होईल. मग ते शिक्षण असो, संशोधन असो, व्यवसाय असो किंवा एखादे नाते असो. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर 3 तारखेला बुध आणि 5 तारखेला शुक्र तुमच्या राशीत येत असल्याने आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या राशीत राहूचे गोचर असल्याने काही मानसिक अशांती असू शकते. तुमच्या विरोधात कारस्थान रचले जाण्याचे प्रयत्न होऊ शकतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. मी प्रार्थना करते. पण 3 आणि 5 तारखेचे राशी परिवर्तन तुमचे विचार बदलतील आणि तुम्हाला यश मिळवून देतील. जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा. तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या इष्टदेवाचे नाव नक्की लिहा. मला तुमची थोडी काळजी 23 फेब्रुवारी नंतरच्या काळासाठी वाटतेय, जेव्हा मंगळ कुंभ राशीत येईल आणि राहू सोबत असेल. 26ला बुध वक्री होईल आणि 28ला अस्त होईल. या काळात आरोग्यावर आणि स्वभावावर लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा आणि घाईत निर्णय घेऊ नका. लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हाला शांत राहायचे आहे. व्यवसायातील आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या फेब्रुवारी 2026 मध्ये सुटतील, यात शंका नाही. मालमत्तेशी संबंधित कामेही मार्गी लागतील. अशाच मार्गदर्शनासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. जे लोक परदेशात नोकरीसाठी किंवा प्रवासासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या महिन्यात सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुमचा थांबलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल. प्रेम संबंध आणि संतानाबाबत बोलायचे झाले तर 5 तारखेनंतरचे योग खूप चांगले आहेत. ज्या दाम्पत्यांना संतानाची चिंता होती त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. शिक्षणात मन लागेल. नोकरीसाठी 23 तारखेपूर्वी परदेशातील प्रयत्नांना वेग द्या आणि 23 नंतर देशांतर्गत प्रयत्नांना यश मिळेल. एकंदरीत स्वभावावर नियंत्रण ठेवल्यास हा महिना तुम्हाला खूप काही देऊन जाईल. आमच्याशी जोडल्या गेल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ईश्वर तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.